धू धुस. वैयाव 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 वैयाव. 16 ग्लास संपली ना टोटल. तर 100 रुपयाने आपला धंदा झालाय 1600 रुपये. 1600 रुपये काय झाला, आपण 1 ग्लास विकलं 100 रुपयाने. खालून आपण एवढ्या पाठीवर एवढ्या उंच पाणी आणलं आणि नंतर सरबत बनवला. त्याच्यामुळं आपण 100 रुपयाप्रमाणे 1 ग्लास विकले तर 1600 रुपये झालेत. वाटणी किती सुटली? वाटणी आता 4 चोक 16, 400 रुपये वाटणी सुटेल. 400 रुपये एवढं झालं ना. आणि मग काय असं किती धंदा झाला पाहिजे? मला वाटलं 2,000 जाईल ना. नाही नाही, काही मध्ये खाल्लं असते आपण तिकडे पुढे गेल्यामुळे डाव टाकला असतं. अरे कस्टमर बघा ना आपले 16 कस्टमर झाले. कस्टमर हा मग ठीक राहील. किरण बरोबर आहे, कॅल्क्युलेशन काही चुकत किरण नाही. मग बरोबर आहे का विषय? बरं तुम्हाला का पैसे आहे ना घरी गेलो देतो, ते राहू दे आता माझ्या ठीक आहे चालेल. तू घरी येशील ना, मग सुट्ट करून दे मग आम्हाला. सुट्ट करून देतो. त्याच्या घर माझ्या शेजारी याला पकडून ठेवतो. नारायण सर, आपण जरा या भैरवगडाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तर भैरवगडाबद्दल अशी माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आहेत 11:30 आणि आम्ही आता मोरोशीचा भैरवगड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे या ठिकाणी भैरवगडाच्या ट्रेकिंगसाठी चाललो आहे. आता आम्ही आहे वळतीमध्ये. वळतीची ही कमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आता इथं आम्ही दर्शन घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि हे हनुमान मंदिर. इथं दर्शन घेऊन आता आम्ही प्रस्थान करतोय मोरोशीचा भैरवगड. छत्रपती शिवाजी महाराज की, पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. नारायण काय करतोय तू? तर आम्ही आता निघलोय भैरवगडला. हा, आम्ही आलोय इथं पान खायला आणि आपले मित्र खेडवरून आपले फास्ट ट्रेकर रुपेश लोखंडे हे आम्हाला आता इथं भेटले. आता त्यांना घेऊन आम्ही निघलोय भैरवगडला. मित्रांनो, आम्ही आलो आता सीएनजी भरायला, पाहू शकता. आणि रुपेश सर, नारायण लोखंडे, दिलीप भोर, किरण गायकवाड, मेजर आणि आम्ही चाललोय आता सीएनजी भरतोय. आणि आम्ही आता ऑन द वे. स्टे ट्यून. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय शिवनेरीमध्ये आणि शिवनेरीची ही पहिलीच शिवजन्मभूमीची कमान. आता त्यातून आम्ही प्रवेश करतोय. आता आम्ही पोहोचलोय जुन्नर या ठिकाणी. ही आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जन्मभूमी. तर मित्रांनो, आम्ही आता आहे गणेश खिंडीमध्ये. गणेश खिंडीच्या घाटात आम्ही आता आहे आणि इथून उतरून आम्ही जाणार आता मडपारगाव. मडपारगावच्या पुढे जाऊन आम्ही माळशेज घाटात जाणार आहे आणि माळशेज घाट उतरून मग मोरोशी या गावात जाणार आहे. तर या ठिकाणी आम्ही आलोय माळशेज घाटाच्या बोगद्यामध्ये आणि आता आम्ही बोगदा क्रॉस करून पुढे चाललो आहे, पाहू शकता. गणेश मंदिर, माळशेज घाट. तर मित्रांनो, आम्ही आता घाट उतरलोय आणि घाट उतरल्यानंतर इथं रस्त्याचं काम चालू आहे, हायवेचं. तर आम्ही आता आलोय सावर्णे या गावात आणि ओमकारला लागली भूक, त्याच्यामुळं आता आम्ही चहा घेणार आहे. किरण चहा बिस्किट खाणार आहे, रुपेश मॅगी खाणार आहे. दिलीप तू काय खाणार आहे? चहा पाव खा, चहा पाव. बन पाव, लांब का पाव नसते का? लांब का पाव, बन पाव, लांब का पाव काय? नारायण सर, काय चाललंय तुमचं? तर सकाळचे वाजले 4. आता आम्हाला थोड्या वेळाने ट्रेकिंगला निघायचंय. 4 वाजे. आता आम्हाला इथून नाश्ता घेतलाय. आम्ही पोहे खातोय आणि इथं भरपूर जवळपास 100-150 मुलं या ठिकाणी ट्रेकिंग साठी आलेली आहे. सर्वांची तयारी झाली आणि आता आम्ही थोड्याच वेळ भैरवगडासाठी रवाना होणार आहे. सगळ्यांचं खाऊन झाले आणि इथून सावर्णे या गावातून मोरोशी आहे 7 किलोमीटर. आता आम्ही पुढचा प्रवास चालू करतोय. चहा पितो, मोठं बिट मग काय सुट्टी नाही, लय ऊन आहे.
नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही आता हॉटेल भैरवनाथ मनूचा डाबा या ठिकाणी पोहोचलो आहे. इथून आमची जर्नी स्टार्ट होणार आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सेफ्टी बेल्ट, रोप आणि हेल्मेट वगैरे सर्वांची तयारी केलेली आहे आणि आम्ही आता भैरवगड सर करण्यासाठी स्टार्ट करतोय. धन्यवाद. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता जंगलातून ट्रेक चालू केलेला आहे. वाटेत भरपूर झाडे, दगडधोंडे आहेत आणि आता आमचा ट्रेक झालेला आहे चालू. पुढं माणसं चालली, आता आम्ही त्यांच्या मागे मागे चाललोय. बघू आता पुढं काय होतंय ते. तिकडे बिकट परिस्थिती आहे. गावात किराणा मालाचं दुकान नाही, मेडिकल नाही, कोणी आजारी पडत नाही. बघ माणसं करोनात काय एकही पेशंट गावला नाही तिकडे. तिकडे काय चला मी दिलीप बोर, किरण गायकवाड, वळतीकर, नारायण लोखंडे, रुपेश लोखंडे बरोबर. हे पार्टनर आहे आमचा. चलो दद्दू Dadu. आता परत मेंटॉस, दिमाग की बत्ती चलाता है मुकी नहीं. चलो. Mentos. दिमाग की बत्ती जला दे. तर अशा प्रकारे आम्ही आतापर्यंत 50% गड सर केलाय. सुरुवातीला लई सपाट वाट होती, पण जे स्टापरा लागला तर 60 ते 70 डिग्रीचा स्टापरा होतो बघा. खाली जे लाईट दिसतात ना, असा तिरकस रस्ता आहे, एकदम खडतर वाटे आणि वाटेत आहे ना, पावसाळ्यात या वाटेने पाणी वाहते. ते आपण जे म्हणतो ना खोंगाळ पडले, त्यातून हा रस्ता काढलेला आहे आणि खूपच बिकट असा रस्ता आहे. आता थोडं सहकार्याला थोडा दम लागल्यामुळं आम्ही थोडी विश्रांती घेतो आणि थोड्या वेळाने आता सरबत पिणार आहे आम्ही. लिंबू साखर आणली बरोबर आणि चाकू आणलाय, टोपही आणलाय आणि टोपही आणलाय. मॅगी करू वर बस. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6:15 आणि आत्ताशी थोडंफार असं उजेडायला लागले. तर आम्ही आता किल्ल्याचा जवळपास 90% भाग चढलोय. आपण समोर जो पाहू शकता तो किल्ल्याचा एंड पॉईंट आहे. सर्वात उंच टोक बाले किल्ला तो आहे तिथं आणि आम्ही 90% आता भाग चढलोय आणि या ठिकाणी आपण निसर्ग पाहू शकता, उजेडायला लागले. ही मेन सह्याद्रीची पर्वतरांग आहे. खूपच उंच अशी डोंगर शिखर आहे आणि एकदम छान आणि फ्रेश, एकदम शुद्ध हवा, एकदम ओके नजर आहे. तर आपण पाहू शकतो जवळपास 150 पर्यटक आज आलेले आहे. काही ग्रुप पुढे गेलेला आहे, काही मागं राहिलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बाले किल्ल्याच्या दिशेने. आपल्या पाठीमागे हा जो चौकोनी खंदक दिसतोय, हा शत्रूसाठी टेळणी कक्ष बनवला होता शत्रूंना पाहण्यासाठी, ते ठिकाणी. तर आपण आता जातो इथून पुढे पुढच्या अंगाला खडतर मार्ग. मी पहा आता आम्ही पाणी पितो इथं. बसून पाणी पे. हा, नारायण काहीतरी सांगतो रुपेशला बघा. तर खूपच दमलोय आणि मग ताण लागली.
तर खूपच दमल्यामुळे ताण लागली. हा हे गडी गडी पाणी बरेच वर आहेत ना. तर भरपूर चालणं झालं. भरपूर चालणं झाल्यामुळं मला तर काय सुधाराने काही नाही, ताण लागली. गडीवर पाणी पितो. दम लागल्यावर लय पाणी नाही प्यावं. पाणी पुरून पुरून प्यालं ना पुढं पुरलं पाहिजे. पाण्याचं कष्ट किती लांब आणले बघ, पाणी कुठून आणले. पाणी कुठून आणलं माहिती का? अमित बोरे आमचा मित्र. अमित तर आपण आता ज्या ठिकाणी येऊन मेन पायऱ्या चालू होतात, प्रत्येक ठिकाणी रोप आहे आणि रोपला हुक अडकून मेन चढाई इथून चालू होती. तर ओंकार पाठीमागचं दृश्य दाखव. इकडे माणसांचं सर्व इकडे गेली. तर असं झाले, तिकडे झाले ट्रॅफिक जाम आणि दिलीपला अशक्तपणा आल्यामुळं आम्ही आता थोडा सरबत बनवणार आहे इथं, लिंबू सरबत. आणि आता आम्ही लिंबू सरबतची तयारी करणार आहे. तर ओंकार तुम्हाला दाखविलंच आम्ही तर रुपेश लोखंडे आम्ही दोघांनी पार्टनरशिप मध्ये इथं लिंबू सरबतचं दुकान टाकणार आहे. आणि बघू आपला आता किती धंदा होतोय. आणि आता आम्ही लिंबू सरबत बनवायला चालू करतो. ओंकार तुम्हाला दाखवी पुढं कसं काय लिंबू सरबत. हा एक पहिले कस्टमर आहे, त्यांना आम्ही 100 रुपयाला एक ग्लास देणार आहे. 2.25 किलो लिंबू, नारळाचे लिंबूचे आणले. लिंबू त्याला मूर्त आणून घे ना असं पहिले असं त्याला माहिती बरोबर तो घरी तर आता रस निघेल मग चांगला. काय ते काय काय घरी बायको न्यायची असं आहे रस. आंबट होईल ते. बाजूला आता पेळ देऊ. अजून आता तूच पिले ना थोडा हात पाणी मार ना. इथं झालाय स्कॅम. आपण या ठिकाणी सरबत केलाय आणि सरबत करून जे लिंबाच्या खापा ज्या राहिल्यात ते कचरा तो आपण आपल्या व्यवस्थित भरणार आहे. या ठिकाणी आता आपला सरबत झालाय आणि सरबत झाल्यानंतर आपण आता किल्ल्यावर कोणत्याही प्रकारे कचरा बिचरा करणार नाही. हा जो लिंबाची साल वगैरे ती आपण आपल्या बरोबर खाली नेणार आहोत. पाण्याच्या बाटल्या मोकळ्या झालेल्या तर एवढी लिंब आणि थोडी साखर आम्ही ठेवली आहे. जर कोणाला चक्कर बिकर आली, कोणाला जर चक्कर बिकर आली तर तोंडात साखर टाकायची आणि बार दाबाडा गुच्छ टाकायचा, तेव्हा चक्कर जाईल. 21 रुपयाची बाटली काय 21 रुपयाची बाटली काय पाणी टाके लाजाबाब. मी टाकले आला. अरे ही लिंब रस्त्यावर एकाने टाकली होती, त्याच्यावर हळद पाहिलं होतं, टाचण्या टोचल्या होत्या. मी ती लिंब घेतली, टाचण्या फेकल्या, पुसून बिसून घेतली, इकडं सरबत करायला आणली. बावट निघा राहत रे संध्याकाळी पिंगरी. मग तर आता आपण कचरा बरोबर आपल्या सोबत नेणार आहे आणि किल्ल्यावर कुणी कोणत्याही प्रकारचा कचरा कोणत्याही प्रकारचा कचरा बिचरा टाकू नये, ही आपली जबाबदारी आहे. आपल्या सोबत आणले पाण्याच्या बॉटल, चिप्सची पाकिट वगैरे. आता आम्ही येताना पाहिलं बऱ्याच ठिकाणी बिस्लरी वगैरे टाकलेल्या होत्या, काही ठिकाणी चिप्सची पाकिट, चिक्कीची पाकिट, प्लॅस्टिकचा बराचसा कचरा असा रस्त्याने पडला होता. हे खरं तर आपण खूप समाजाला ज्ञान देतोय असे काय नाही, पण ह्या गोष्ट गरजेची आहे का कोणी कचरा या किल्ल्यावर, म्हणजे किल्ल्यावर नाही कुठेही पण किल्ल्यावर वगैरे कचरा हा करू नये. किल्ल्याची स्वच्छता आपण सर्वांनी निगा राखावी एवढी सर्वांना विनंती. धंदा 16 ग्लास संपली ना टोटल. तर 100 रुपयाने आपला धंदा झालाय 1600 रुपये. 1600 रुपये काय झाला, आपण 1 ग्लास विकलं 100 रुपयाने. खालून आपण एवढ्या पाठीवर एवढ्या उंच पाणी आणलं आणि नंतर सरबत बनवलं. त्याच्यामुळं आपण 100 रुपयाप्रमाणे 1 ग्लास विकले तर 1600 रुपये झाले. वाटणी किती सुटली? वाटणी आता 4 चोक 16, 400 रुपये वाटणी सुटेल. 400 रुपये एवढा झाला. आणि मग काय असं किती धंदा झाला पाहिजे. मला वाटलं 2,000 जाईल ना.
नाही हे नाही यांनी मध्ये खाल्लं असते पैसे. आपण तिकडे पुढे गेल्यामुळे जरा यांनी मात्र डाव टाकला असता अरे कृष्ण अरे कस्टमर बघा ना आपले 16 कस्टमर झाले. कस्टमर. हा मग ठीक राहील किरण. बरोबर आहे कॅल्क्युलेशन काही चुकत किरण मग नाही. बरोबर आहे का विषय? बरं तुम्हाला का पैसे आहे ना घरी गेलो देतो. हे राहू दे आता माझ्याकडं. ठीक आहे चालेल. तू घरी येशील ना म्हणून सुट्ट करून दे मग आम्हाला. सुट्ट करून देतो. त्याचं घर माझ्या शेजारी याला पकडून ठेवतो. या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप आहेत आणि प्रत्येक ग्रुपचे गाईड व टीम प्रमुख त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पाहू शकता खतरनाक असे दृश्य या ठिकाणी. हा संपूर्ण सह्याद्री अभेद्य सह्याद्री या कोपऱ्यात तुम्ही जे पाहू शकता या ठिकाणी इकडे आहेत नानाचा अंगठा म्हणजे नाणेघाट. प्रभात आता आपण किल्ल्याचा जवळपास 90% भाग सर केलेला आहे आणि आता तुम्ही जे मागं पाशाल तर तो किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे आणि खरा थ्रिल आहे जो किल्ल्याचा तो तिथं वर जाण्यात आहे. अतिशय अरुंद पायऱ्या आणि खूप खतरनाक असा रस्ता आहे. एक चूक ही खूप महागात पडू शकते त्याच्यामुळे आपल्याला सर्व सेफ्टी बेल्ट रोप वगैरे हेल्मेट वगैरे सर्व आहे. तर आपण मागं ट्रेकर्स लोक पाहू शकता भरपूर जवळपास 100 ते 150 लोक आहेत आणि सर्वांना आता सेफ्टी बेल्ट घालायला सांगितलंय. चला तर आपण आता जाऊ पुढे. राम राम. तर आपले गाईड सर या ठिकाणी आपल्याला सेफ्टी बेल्ट परिधान करवत आहे आणि आता आपण सेफ्टी बेल्ट या ठिकाणी लावला आहे. पाहू शकता इकडे थोडं बर ओके. सरांनी सांगितले हे जे हुक आहे हे हुक ज्या ठिकाणी आपला खतरनाक रस्ता आहे अरुंद अशा पायऱ्या आहे आणि खाली डायरेक्ट कातळ कडा आहे आणि एक चूक खूप मागात पडू शकते. त्या रोपला हे हुक लावायचं आणि आपण सेफ्टी मध्ये किल्ला सर करायचा आहे. तर आपण आता आलो आहोत भैरवगडाच्या बालेकिल्ल्याच्या अगदी जवळ. इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागणार आहे. समोर जो बालेकिल्ला आहे त्याच्या सर्वात उंच कड्यावर उंच पॉईंटवर आपण जाणार आहोत आणि हे सर्वजण ट्रेकर भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत. मुंबई पुणे काही ट्रेकरकडून आम्ही विचारपूस केली तर काही गुजरात राजस्थान या ठिकाणावरून सुद्धा भरपूर ट्रेकर या ठिकाणी आलेले आहेत. आपण आलोय आता किल्ल्यावर. पाहू शकता तुम्ही हा नारायण फोटो काढतोय. इथं रुपेश सर आहे किल्ल्याची पाहणी करताय. किरण सर आहे दिलीप सर आहेत आणि आता आम्ही चढणार आहे किल्ल्यावर. पाहू शकता भैरवगड आणि सह्याद्रीची पर्वत रांग आहे बघा माग पाहू शकता. आणि हे माग जे गडी दिसतात हे ट्रेकर आहेत. तर आपण आलोय किल्ल्याच्या अगदी जवळ. समोर आपण मागे पाहिलं तर हा कडा आहे आणि एकदम 90 डिग्री मध्ये स्ट्रेट आहे. तर आपल्याला आता तो सर करायचा आहे. त्या ठिकाणावरून रोपला आपले हुक अडकून आपण ट्रेकिंगला सुरुवात करतोय. चला. मोठमोठे गार गेले गंमत मध्ये. या ठिकाणी सर्वजण हुक लावून हळूहळू हळूहळू वर चाललेले आहेत. वर ट्रॅफिक तर जाम झालेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही थोड्या वेळ रेस्ट घेणार आहे.
जिप रेलिंग यावा का हुक लावला इथं आम्ही चाललोय आता गुतावलाय हा हुक गुतावलाय का तर एकदा जर हुक गुतावला खुटी उपटन पण खुटा निघायचा नाही सोपं नाही. मग आम्ही चाललोय पुढे आता. खतरनाक आहे. या ठिकाणी परिस्थिती अशी मित्रांनो, वर जर तुम्ही कातळकडा पाहिला तर वर बघितल्यावर डोक्याची टोपी सुद्धा पडती नजर पुरत नाही. टोपी पडती म्हणून टोपी चांगली टरकावली जाम आवडली तसली सुट्टी नाही आपल्याकडं. तसलं नाही जमत आपल्याला.